तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी व्याकरणाचं 5वं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये लेखन नियम हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सोबतच या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण सोडवणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लेखन नियम या घटकावरती दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला लेखन नियम ह्या घटकावरती परीक्षेमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण बघूया. तर बघा तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये तुमचा दुसरा उपप्रश्न हा तुम्हाला लेखन नियम या घटकावरती विचारला जातो. आता हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असतो. म्हणजे तुम्हाला लेखन नियम हा घटक 2 गुणांसाठी अभ्यासायचा असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न कुठे आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. यानंतर बघा आपण प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊ, की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न या घटकावरती तुम्हाला विचारला जातो. आता 2 प्रश्न प्रकार आहेत. दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता पहिला प्रश्न प्रकार आहे. यामध्ये अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. तुम्हाला 4 शब्द दिले जातात. त्या 4ही शब्दांपैकी एक शब्द हा शुद्ध लिहिलेला असतो. तो शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार आहे. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला वाक्य दिलं जातं. त्या वाक्यातील अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. अशुद्ध शब्द शुद्ध करून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं असतं. आता ह्या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आय होप की तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप हे समजलं असेल, की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न या घटकावरती तुम्हाला विचारला जातो. आता बघा लेखन नियमासाठी काही महत्त्वाचे शब्द आहेत, जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. ते शब्द आता आपण बघूया. आता हे शब्द कशा पद्धतीने लिहिले जातात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पहिला गट आहे निर्जीव ह्या शब्दाचा. आता ह्या चारही शब्दांपैकी निर्जीव हा शब्द कुठे योग्य रीतीने लिहिलेला आहे ते तुम्हाला शोधायचे. आता बघा ह्या चारही शब्दांपैकी निर्जीव हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता निर्जीव शब्दामध्ये न ला पहिली विलांटी असते आणि ज ला दुसरी विलांटी असते. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की निर्जीव हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर अंतर्मुख हा शब्द आहे. हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सामूहिक हा शब्द आहे. हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. सामूहिक शब्दाला नेहमी म ला दुसरा उकार आणि ह ला पहिली विलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर समीक्षा हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर स्थिमित हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सामाजिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर हुबेहूब हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. हुबेहूब शब्दामध्ये ह ला दोन्ही ठिकाणी पहिला उकार असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर क्रियाशील शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर भौतिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर बघा विपरीत हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सर्वोच्च शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर स्फूर्ती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर शैक्षणिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर निर्णय हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर मैत्रीण हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. मैत्रीण शब्दामध्ये त्र ला दुसरी विलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा आशीर्वाद शब्द. आता आशीर्वाद शब्द बरेचसे विद्यार्थी चुकीचा लिहितात. बरेचसे विद्यार्थी आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहितात. पण हा शब्द तुमचा चुकीचा आहे. आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. श ला नेहमी दुसरी विलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा दीपावली शब्द. हा शब्दही बरेचसे विद्यार्थी अशा पद्धतीने लिहितात. पण हा शब्द तुमचा चुकीचा आहे. दीपावली शब्द हा अशा पद्धतीने लिहिला जातो. द ला नेहमी दुसरी विलांटी असते. आता हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर हार्दिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर अभिनंदन हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर साहित्यिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता हे काही शब्द आहेत जे तुम्हाला शुद्ध लेखनासाठी लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता बघा या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण अभ्यासूया. आता पहिला प्रश्न आहे जो तुम्हाला 2026 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये तुम्हाला अचूक शब्द हा ओळखायचा आहे. आता तुम्हाला एकूण 6 गट दिलेले आहेत. या 6 गटांपैकी कुठल्याही 4 गटातील शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असणार आहे. हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असतो. आता बघा पहिला गट आहे सहानुभूती ह्या शब्दाचा. आता सहानुभूती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. सहानुभूती ह्या शब्दामध्ये त ला नेहमी पहिली विलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर अभिव्यक्ती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर क्रियाशील शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर कीर्तन हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. कीर्तन ह्या शब्दाला क ला दुसरी विलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर शिरोधार्य हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो.
तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे 2025च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये एकूण 4 गट दिलेले आहेत. चारही गटातील शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचे असणार आहे. आता पहिला गट आहे निर्मिती ह्या शब्दाचा. निर्मिती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सुशिक्षित शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर ऐतिहासिक शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर परिस्थिती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. त्या 4ही वाक्यांपैकी कुठल्यातरी 2 वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखून तो शुद्ध करून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं असणार आहे. तर बघा हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता पहिलं वाक्य आहे, महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. आता ह्या वाक्यामध्ये महर्षी हा शब्द तुमचा चुकीचा आहे. महर्षी ह्या शब्दामध्ये श ला दुसरी विलांटी असते. आता महर्षी हा शब्द आपण शुद्ध लिहिला, त्याला अधोरेखित केलं आणि जसंच्या तसं वाक्य आपण पुन्हा लिहिलं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. आता ह्या वाक्यामध्ये दिशा हा शब्द चुकलेला आहे. दिशा शब्दाला द ला नेहमी पहिली विलांटी असते. तर हा शब्द आपण योग्यरीतीने लिहिला आणि वाक्य आपण पुन्हा लिहिलं. त्यानंतर तिसरा वाक्य आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आता ह्या वाक्यामध्ये भूमी हा शब्द तुमचा चुकलेला आहे. भूमी ह्या शब्दामध्ये भ ला नेहमी दुसरा उकार असतो. तर भूमी हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता वाक्य आपण पुन्हा जसंच्या तसं लिहायचं असणार आहे. त्यानंतर चौथं वाक्य आहे, शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. आता ह्या वाक्यामध्ये दुपारी हा शब्द तुमचा चुकलेला आहे. दुपारी ह्या शब्दाला द ला नेहमी पहिला उकार असतो. तर अशा पद्धतीने दुपारी हा शब्द तुम्हाला लिहायचा असतो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. आता हा देखील प्रश्न प्रकार 2024च्या परीक्षेत आलेल्या प्रश्न प्रकारासारखाच आहे. आता यामध्ये पहिलं वाक्य होतं, गौऱ्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. आता ह्या वाक्यामध्ये गिर्यारोहण हा शब्द तुमचा चुकलेला आहे. हा शब्द तुम्हाला शुद्ध करून वाक्य पुन्हा लिहायचं असणार आहे. त्यानंतर पुढे आहे, अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. आता ह्या वाक्यामध्ये अलीकडे हा शब्द तुमचा चुकलेला आहे. अलीकडे ह्या शब्दामध्ये असतो, आ नसतो आणि ल ला नेहमी दुसरी वेलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तसेच टाकलं. आता ह्या वाक्यामध्ये दीपालीला हा शब्द तुमचा चुकलेला आहे. दीपालीला ह्या शब्दामध्ये द ला नेहमी दुसरी वेलांटी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथं वाक्य होतं, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती होते. आता ह्या वाक्यामध्ये फजिती हा शब्द तुमचा चुकलेला आहे. फजिती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता हा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा असणार आहे. आता पहिला गट आहे दुर्मिळ ह्या शब्दाचा. दुर्मिळ हा शब्द योग्य रीतीने अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पिढी हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर कुटुंब हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कुटुंब शब्दाला क ला आणि ट ला नेहमी पहिला उकार असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर उज्ज्वल हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो आणि सामूहिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता हा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला लेखन नियम ह्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये लेखन नियम हा घटक आपण अभ्यासला. या घटकाचा प्रश्न प्रकार म्हणजे प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घेतलं. त्याचबरोबर मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते, ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.